विचाराशी आम्ही कटिबद्ध आहोत. सर्वांना नम्र विनंती आहे. मासिक पाळी आणि मुलाला पेपर देण्यासाठी बसवण्यात आलेलं आहे आणि आज ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे. त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि माझा विश्वास आहे की तामिळनाडूचे माननीय मुख्यमंत्री श्री स्टॅलिन ह्याच्यावर ऍक्शन घेतील. मंत्रालयाकडून एक अहवाल मागवलेला आहे की जे उसनवर आलेले अधिकारी आहेत या विभागातले त्या विभागात त्यांचं अहवाल मंत्रालयातून मागवण्यात आलेले जे कुठले कॅबिनेट मंत्री असतील किंवा राज्यमंत्री असतील त्यांचं. हा त्यांच्या प्रशासनाचा अंतर्गत विषय आहे जो सरकारने सोडवला पाहिजे. बनेश्वर रस्त्यासाठी ज्यावेळेस तुम्ही आंदोलनाला बसला होता 25 ला होते आणि त्याला विरोध होताना पाहिला मी. आज प्रकाश आंबेडकर सुद्धा त्या विरोधात आंदोलन करतात. काही सीन आहेत ते सुद्धा त्यातले कट केलेले आहेत. मला फारशी त्या सिनेमाची माहिती नाही पण आत्ताच माननीय भुजबळ साहेबांना मी भेटले. ही 2 पुस्तकं आहेत ज्याचा उल्लेख भुजबळ साहेबांनी केला की आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना हे पहिल्यांदा पुस्तक काढण्यात आलं आणि त्याच्यानंतर अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारने जे पुस्तक आदरणीय पवार साहेबांनी पहिल्यांदा काढलं ते काढण्यात आले. ते पुस्तक मला आता भुजबळ साहेबांनी भेट दिली आहे आदरणीय पवार साहेबांसाठी. मी भुजबळ साहेबांचे मनपूर्वक आभार मानते की आदरणीय पवार साहेबांसाठी त्यांनी ही एवढी प्रेमाची भेट दिलेली आहे आणि माझा विश्वास आहे की हे पुस्तक हे शेवटच्या महाराष्ट्रातल्या नवीन पिढीच्या मुलामुलींपर्यंत पोहोचवणं हा विचार पोहोचवण्याची जबाबदारी आज तुमच्या आणि माझ्यावर आहे. काही बनेश्वरच्या रस्त्याबद्दल स्वतः अजित पवार म्हणले की माझ्या बहिणीला पण आता उपोषणाची वेळ येणार नाही, लवकरच त्याला निधी दिला जाईल आणि रस्ता जो आहे तो बनवला. नाही, मी महाराष्ट्र सरकारचे आणि प्रशासनाचे आभार मानते कारण हा विषय काही राजकीय नाही, माझ्यासाठी तर नाहीच, आमचा श्रद्धेचा विषय आहे. त्याच्यामुळे सरकार त्याच्याबद्दल आता सकारात्मक भूमिका घेते त्याचं मी मनापासून स्वागत करते. एसटी कर्मचाऱ्यांचा कालचा दिवसभराचा जो गोंधळ होता कशाचा एसटी कर्मचारी मार्च महिन्यातला 56% पगार जो आहे तो एसटी कर्मचाऱ्यांना दिला गेला. त्यानंतर आंदोलन जे आहे ते राज्यभर झाली, राज्यभर संताप व्यक्त केला. उशिरा असे कळते की बातम्या आणि सगळ्यामधून 44% पुन्हा द्यायचं ठरवले. सरकारनं हे आधीच करायला हवं होतं असं वाटतं. अर्थातच माझी सरकारला विनम्र विनंती आहे की जो गरीब आहे जो कष्ट करणार आहे त्या गरीब कष्ट करणाऱ्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि हे सरकार आहे तर अर्थातच कुठल्याही कष्ट करणाऱ्यातल्या व्यक्तीला नागरिकाला त्याच्या हक्काच्या पगारासाठी आंदोलन करू देऊ नका अशी माझी विनंती आहे सरकारला. आज अमित शहा दौऱ्यावरती येतात, रायगडावरती उद्या जाणार आहे, आज पुण्यामध्ये येत आहेत. उद्या सुनील तटकरे यांच्या घरी सुद्धा त्यांच्या भोजनाचा कार्यक्रम आहे. अमित शहाच्या या दौऱ्यावर कसं देशाचे गृहमंत्री आहेत. एका सशक्त लोकशाहीमध्ये सगळ्यांना कुठेही जायचा अधिकार आहे. त्याच्यामुळे जर ते महाराष्ट्रात येत असतील तर अर्थातच अतिथी देवो भव, पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपली संस्कृती आहे आणि हे देशाचे जर होम मिनिस्टर आहेत, गृहमंत्री अनेक राज्यांमध्ये जातात तशी आपल्याच राज्यांमध्ये येतात. बारामतीमध्ये शाळकरी मुलीने आत्महत्या केली आहे. प्रेम प्रकरणात हे झालेलं आहे. लग्नाचा तगादा आहे तो त्या मुलाने लावलेला होता आणि त्याच्यातून तिने आत्महत्या केली. हो, ही माहिती माझ्याकडेही आज आलेली आहे. आम्ही आणखीन माहिती घेतोय त्याची. या महिलांवर ज्या होणारे अत्याचार आहेत ह्याच्यात प्रचंड वाढ होते आणि मला असं वाटतं मी अनेक वेळा माननीय गृहमंत्र्यांना विनंतीही केली आहे की एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा आणि राजकारण बाजूला ठेवून आपण महाराष्ट्राच्या हितासाठी ज्या काही गोष्टी आहेत ह्याच्यावर एक समाज म्हणून आपण चर्चा केली पाहिजे. ही वारंवार मागणी मी सरकारकडे केलेली आहे. दरवेळी त्यांना आंदोलन करावं लागतं, उपोषण करावं लागतं. मार्च महिन्यात 56% पगार आला. त्यानंतर अनेक माध्यमांनी न्यूज 18 लोकमतनी त्याच्यावरती अनेक शो केले काल दिवसभर जो आहे तो. त्यानंतर इम्पॅक्ट झाला आणि मग निर्णय घ्यावा लागला. सरकारला निर्णय घेण्यासाठी का असं माध्यमांवरती बातम्या? हा प्रश्न तुम्हाला सरकारला विचारायला पाहिजे कारण का असंवेदनशीलपणा हा कशासाठी आणि गरब कष्ट करण्यात. जो एसटी चालक आहे तो कष्ट करणारा आहे, त्याचा हातावरचं पोट आहे, तो बिचारा काय करेल पगार एखादा महिना. त्याच्यामुळे माझी या सरकारला विनम्र विनंती आहे की या गरीब कष्ट करणाऱ्याचे पगार हे वेळेवर झालेच पाहिजेत. ही आग्रहाची भूमिका कुणाची राहिली, माणुसकीची भूमिका आहे. खासदाराला आंदोलन करावं लागतं एवढी महाराष्ट्राची वाईट परिस्थिती आहे का? आता पैसे त्या रस्त्यावर पडलेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं आता बनेश्वरचा रस्ता
हा 2 तारखेला आम्ही नारळ फोडायला जाणार आहे. त्याच्यामुळे तो विषय फार न वाढवता आता तो रस्ता कसा होईल आणि तुमच्या सगळ्यांचं मी तिथे स्वागत करीन. तुम्ही सगळे दर्शनाला या. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा जो खरं तर वाद आहे ना, जी घटना घडली ती दुर्दैवी आहे हे सगळं बोलतात, पण आता मंगेशकर कुटुंबियावर देखील थेट टीका होते. वडेट्टीवार म्हणाले की मंगेशकर कुटुंबीय ही टोळी आहे लुटणारी महाराष्ट्रातली. मी काही स्टेटमेंट ऐकलेलं नाही त्याच्यावर, मी काय त्याच्यावर बोलू शकत नाही. पण एवढं जरूर म्हणेन की हॉस्पिटल आणि म्हणजे पूर्ण प्रशासन तिथलं हॉस्पिटलचं हे अर्थातच जबाबदार आहे. सिलेंडरच्या किमती पुन्हा एकदा 50. माणिकराव कोकाटेने एक वक्तव्य केले की माझा स्वभावच तसा आहे, तो 1 दिवसात बदलणार नाही, माझा बोलण्याचा हेतू हा शुद्ध होता. काही विषय असतात त्याच्यावर न बोललं रामकृष्ण हरी. गेले 5 वर्ष उद्या रायगडावर येणार आहे. तर रायगडावरचा महत्त्वाचा मुद्दा आहे की समाधीजवळचा जो वाघेकुत्र्याचा पुतळा आहे तो मुद्दा आहे. तर तुमची भूमिका काय आहे? माझी भूमिका नाही. आज इतिहासावर भूमिका इतिहासकारकानेच घेतली पाहिजे. मला असं वाटतं राजकारण आणि इतिहास याची गल्लत करू नये. जे इतिहासातले तज्ज्ञ आहेत त्यांचं जे काय मार्गदर्शन असेल तेच योग्य राहील.